नमस्कार मित्रांनो, गाडीची सर्व्हिस फार महत्त्वाची आहे. वर्षातून किमान एकदा तरी तुमची गाडी सर्व्हिस केली पाहिजे आणि सर्व्हिस करताना काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत, की सर्वात महत्त्वाचा आपला जो बजेट आहे. कारण काय होतं, की जे सर्व्हिस सेंटर आहेत, प्रत्येक गाडीचे महिंद्राचे म्हणा, टाटाचे म्हणा, त्यांचे जे सर्व्हिस सेंटर आहेत त्यामध्ये सर्व्हिसचे चार्जेस खूप जास्त घेतात. तर त्यामुळे एखादा लोकल मेकॅनिक जो आहे, तुमच्या जर ओळखीचा असेल तुमच्या जवळपासच, तर त्याच्याकडे तुम्ही गाडी सर्व्हिस करू शकता. तर आमच्या इथे पण कल्याणमध्ये नाही पण डोंबिवलीमध्ये एक लोकल वेंडर्स आहेत. तर ते फार छान सर्व्हिस करतात. मागच्या वर्षी पण अशी सर्व्हिस केली होती. एक 2,500पर्यंत आम्हाला कॉस्टिंग पडली होती आणि सेम ह्या वर्षीसुद्धा मी माझ्या गाडीची सर्व्हिसिंग करायला आलेलो आहोत. तर गाडीची जी सर्व्हिस चार्जेस आहेत, म्हणजे ते जे काम करतात त्याचे चार्जेस फक्त ₹300 घेतात आणि बाकीचं जे काही सामान लागेल ते तुम्हाला स्वतः विकत घ्यावं लागेल. तर कॉस्टिंग जी आहे फार कमी येते. त्यामुळेच सर्व्हिस सेंटरमध्ये साधारणतः 4.5पर्यंत एक आपली सर्व्हिस कॉस्ट येते. पण परंतु आपल्या लोकल मेकॅनिक जर ओळखीचा असेल आणि त्याच्याकडून जर तुम्ही केलं तर जी कॉस्ट आहे ती फार कमी येते. तर आता आपली गाडी सर्व्हिसला लागलेली आहे. तर सर्व्हिसचं जे काही काम आहे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर समोर आपली गाडी बघू शकता तुम्ही. गाडी जॅकवरती उचललेली आहे आणि मेकॅनिक काम करतात. तर आता आपण पाहूया. गाडीच्या इंजिनची कंडिशन पाहू शकता. हे जे दादा आहेत ते आपला ऑइल फिल्टर चेंज करतात गाडीचं. ऑइल फिल्टर चेंज करण्यासाठी हे साहित्य जे आहे ते तुम्ही पाहू शकता. ऑइल फिल्टर बाहेर काढण्यासाठी ह्या साहित्याचा वापर केला जातो. आपला जो ऑइल फिल्टर आहे तो चेंज करण्यात आला. तुम्ही पाहू शकता इथे महिंद्राचा जो जेन्युइन जो ऑइल फिल्टर आहे तो आपण इथे टाकलेला आहे. पाहू शकता तुम्ही. W30 3.5 लिटर. आपलं जे इंजिन ऑइल आहे ते फिल करण्याचं काम करत आहे. आपलं जे इंजिन ऑइल आहे त्याची अवस्था पाहू शकता तुम्ही. एकदम खराब झालेलं दिसते. कारण वर्षभरात तुमची गाडी रनिंग हो किंवा नाही हो, ऑइल तुमचं बऱ्यापैकी खराब होतच होतं. आपल्या गाडीचा जो एअर फिल्टर तो आता काढण्यात आलेला आहे. बघा, पाहू शकता कंडिशन काय आहे एअर फिल्टरची. आपला जो एअर फिल्टर आहे तो चांगला आहे. आतून कंडिशन बघू शकता, इथे पण पाहू शकता. त्यामुळे फक्त एअर मारूनच आपला जो एअर फिल्टर आहे तो चकाचक होऊन जाणार आहे. त्यामुळे एअर फिल्टर जसं जसं आपण याच्यात इन्स्टॉल करणार आहे. आपला जो कूलंट आहे तुम्ही पाहू शकता. 7-8 वर्ष झाल्यामुळे कूलंट फारच पातळ झालेला आहे. त्यामुळे पूर्ण कूलंट ड्रेन करून नवा जो कूलंट आहे तो आपण टाकणार आहे. आणि याच्यामध्ये जो कूलंट आहे याच्यामध्ये ग्रीन आहे, परंतु गाडीचा जो ओरिजिनल कूलंट आहे तो पर्पल कलरचा येतो. तर तो पर्पल कलरचा आपण कूलंट टाकणार आहे गाडीमध्ये.
डोंबिवलीचे जर नियर बाय असेल तुम्ही तर साहिल मोटर्समध्ये येऊ शकता. मारुती सुझुकी, BMW, टाटा, महिंद्रा या सगळ्या गाड्यांची सर्व्हिसिंग इथे चांगल्या प्रकारे होते. आणि माझा जो बिलिंग आहे ते किती झालेला आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे.